नमस्कार, मी राजेंद्र कांबळे. 24 महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रामध्ये महिलांवरती अन्याय अत्याचारांचे प्रमाण वाढत चाललेले आहे. याच अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या संघटना, पक्ष आणि पदाधिकारी या संदर्भामध्ये आवाज उठवत आहेत. पुणे शहरातील आम आदमी पार्टी यांच्या वतीने सुद्धा असाच एक आवाज उठवण्यात आलेला आहे. आम आदमी पार्टीच्या वतीने प्रशांत कांबळे यांनी थेट देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये त्यांनी महिला आयोगाच्या पदावरती महिला न्यायाधीश पदाधिकारी म्हणून नेमण्यात यावी अशी या ठिकाणी त्यांनी मागणी केलेली आहे. खरं तर आम आदमी पार्टीचे प्रशांत कांबळे यांनी नक्की काय सांगितलं, त्यांच्या मागण्या कोणकोणत्या होत्या, या मागण्याच्या संदर्भामध्ये त्यांचे विचार काय होते हेच त्यांनी सांगितलेलं आहे. तर पाहूया प्रशांत कांबळे हे काय म्हणालेत हे आपण आता. सध्या पुणे शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये गाजत असलेलं प्रकरण म्हणजे वैष्णवी हगवणे. वैष्णवी हगवणे यांची जी जाव आहे यांनी महिला राज्य आयोगाकडे तक्रार दाखल केली होती, पण त्या तक्रारीचं निवारण राज्य महिला आयोगाकडनं व्यवस्थित न झाल्यामुळे वैष्णवी सारखे अनेक महाराष्ट्रामध्ये जीव जात आहेत. राज्य महिला आयोगाकडे सरासरी हुंडाबळीचे माझ्या माहितीत तरी 200 प्रकरणं आतापर्यंत आलेली आहेत, परंतु ज्यावेळेस हे प्रकरण राज्य महिला आयोगाकडे येतात परंतु त्याच्यावरती कुठलेही कामकाज होताना दिसत नाही, कुठेतरी पक्षपात होताना दिसतो. त्यामुळे मी राष्ट्रपतींकडे आम आदमी पार्टीच्या वतीने अशी मी मागणी केलेली आहे की या पदावरती सरन्यायाधीशांची नियुक्ती करण्यात यावी. या जर महिला सरन्यायाधीश असतील तर न्याय द्यायचं काम हे जलद गतीने सुरू होईल आणि महिलांना कुठेतरी न्याय मिळेल. एवढ्या राज्य महिला आयोगाकडे प्रकरण दाखल होतात, छळाचे असतील, हुंडाचे असतील प्रकरण असतील किंवा अत्याचाराचे प्रकरण असतील, परंतु महिला आयोग म्हणजे ज्या पक्षाच्या महिला अध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं हे कामकाज होत नसल्यामुळे कुठंतरी पक्षाची भावना तिथं आडवी येते, कुठंतरी ओळखीचा दबाव त्या ठिकाणी आडवा येतो. त्यामुळे जर ह्या ठिकाणी महिला आयोग जर सरन्यायाधीश असतील तर न्याय मिळायला ह्या महाराष्ट्राच्या माता भगिनींना सोपं जाईल आणि जो माता भगिनींचे बळी जे जात आहेत ते कुठंतरी थांबताना या ठिकाणी दिसतील अशी मी राष्ट्रपतींकडे विनंती अर्ज केलेला आहे. धन्यवाद.